पेड़ अपने माँ के साथ उसको लगाना है। हमारे देश के प्रधानमंत्री जी ने पिछले कुछ दिन पहले एक आह्वान किया था कि एक पेड़ माँ के नाम हमारे देश में रहने वाले सभी नागरिक को लगाना है, और आज इस प्रोग्राम के माध्यम से मैंने भी सब बच्चों को आह्वान किया है कि एक पेड़ माँ के नाम लगाना है, क्योंकि हम देख सकते हैं कि पेड़ हमारे लिए एक बहुत ज़रूरत है और फ्यूचर के लिए हमारे लिए बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम नेचर को बचा के रखें, और उसकी शुरुआत हमारे बच्चों से भी होनी चाहिए। आज इस देश में रहने वाला हर नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है कि नेचर हमारा एज इट इज अच्छा रखने के लिए हम सब मिलके पेड़ लगाए, ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगाए, और हमारे जो एक नेचर जो हमारा जो सुरक्षित करना है, तो हम सब लोगों की जिम्मेदारी है कि हम अच्छे से अच्छा नेचर हमारा रख सकें। आजही ती इच्छा आहे की गिरीश भाऊ नाथाभाऊ एकत्र आले तर नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल। नाथाभाऊंमधील वाद दूर करण्याचा प्रयत्न करणार आपण। मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं की मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे। शेवटी आता ते वरच्यांचा निर्णय आहे, ते ठरवतील दोघं। काही हिंदी बैठा एकच मिनिट इंडियाच्या माध्यमातून कीर्ती ह्या प्रोग्रामचा आज आम्ही इथे सुरुवात केलेली आहे। खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2017-18 मध्ये आदरणीय मोदी साहेबांनी खेलो इंडियाची सुरुवात केली होती की ज्या माध्यमातून गावागावापर्यंत स्पोर्ट्स पोहोचेल, खेळ पोहोचेल आणि घराघरातून चांगले प्लेयर्स आपल्या देशासाठी खेळतील, आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या राज्यासाठी खेळतील, स्वतःसाठी खेळतील, आणि त्याचा अवेअरनेस प्रोग्राम हा कीर्तीच्या माध्यमातून केला जातो आहे। आणि त्याचबरोबरने टॅलेंट आयडेंटिफिकेशन सुद्धा केलं जातं। एक छोटीशी टेस्ट असते की जे फिजिकली ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कळतं की मुलगा कशामध्ये पुढे जाऊ शकतो, कोणत्या खेळामध्ये तो पुढची घेऊन पुढे अजून चांगलं करू शकतो, त्याचं आयडेंटिफिकेशनची हे कीर्ती प्रोग्रामच्या माध्यमातून आपण करत असतो। तर आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रोग्राम झालेले आहे। हा 7वा प्रोग्राम आता मी आज जळगाव जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे MG कॉलेजमध्ये, आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो। आणि मला असं वाटतं की स्पोर्ट्ससाठी अवेअरनेस पालकांमध्ये आणणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि अशा प्रोग्रामच्या माध्यमातून अवेअरनेसही वाढेल आणि मुलांचाही उत्साह वाढेल, आणि एक चांगला सपोर्ट शाळेच्या माध्यमातून सुद्धा मुलांना मिळण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते। काही एकीकडे बघायला आलं स्पोर्ट्स हे महत्त्वाचं आहे, पण राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मॅचेस आहे, मात्र एसटी महामंडळाचा संप असल्यामुळे अनेक खेळाडूंना याचा त्रास सहन करावा लागतो। यावर काही वैशिष्ट्य असणार का किंवा याकडे? बघा, मॅचेस सुरू आहेत, प्रत्येक जण आपले आपले प्रयत्न करतोच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी। शेवटी आज एसटी महामंडळाचं जे काही आंदोलन सुरू आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीने सुद्धा सूचना सगळे केल्या गेलेल्या आहेत। माझी एवढीच विनंती राहील की कोणती संघटना असेल, संघटनेने सर्वसामान्य जनतेचा विचार करून जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले। एक राजकीय प्रश्न आहे नाथाभाऊच्या बाबतीत की नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश रखडलेला आहे, राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे। 15 दिवस मी वाट बघेन असं म्हटलेलं आहे त्यांनी, काय सांगा? मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभाऊ एक ज्येष्ठ नेते आहे। या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकतात। स्थानिक नेत्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश रखडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी असंही म्हटलेलं आहे की तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही निर्णय करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत? ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथाभाऊंचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे। मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते, कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे, आणि या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईल। केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळालेला आहे त्यांना, आपणही त्या ठिकाणी उपस्थित होतो, मला राज्याकडनं मिळत नाही। नेमकं राज्याचे कोणते नेते त्यांच्या विरोधात वाटतं आपल्याला? मला नाही माहिती या संदर्भात, कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाभाऊंनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली, याची कुठे शंका नाही। केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेलं आहे। पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे। आणि मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते। नक्कीच ते दोघं जण बसून या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय घेतील। नाथाभाऊंना डावललं जातं नेहमी, तर एक सून म्हणून तुम्हाला या संदर्भात काय वाटतं?
मी परत तेच आपल्याला सांगेल की नाथाभाऊंनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे. त्यांचं नेहमी आशीर्वाद राहिलेले, सहकार्य राहिलेले आहे. त्याचबरोबर एक पार्टीचे कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की जोपर्यंत वरिष्ठ काही ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही. नाथाभाऊंचा प्रवेश झालाय का भाजपामध्ये? ते स्वतः नाथाभाऊ तुम्हाला सांगते. हिंदी एकनाथ खडसे जी भाजप में प्रवेश बाबा ते नका विचारू, ते विचारा जे आहे. हिंदीचा विषय तो आहे ना, थांबणं. हिंदीत नाही देत ना मी, म्हणजे हिंदीचं फक्त फक्त स्पोर्ट्सचं स्पोर्ट्सचं घ्यायचं, बाकी काय सर? स्पोर्ट्स आज यहाँ पे जो उद्घाटन हुआ है उसके आज बारे में जलगांव यहाँ डिस्ट्रिक्ट प्लेस पे खेलो इंडिया के माध्यम से कीर्ति प्रोग्राम का आयोजन किया गया है कि जिसके माध्यम से हमारे जलगांव डिस्ट्रिक्ट से ज़्यादा जो प्लेयर्स है वो इस प्रोग्राम में शामिल हो गए. उनका भी टैलेंट आइडेंटिफिकेशन होगा कि जिसके माध्यम से उनको किस खेल में रुचि है इसका भी एक आइडेंटिफिकेशन इसमें किया जाएगा. और इसकी मदद उन खिलाड़ियों के लिए भी होगी और उनके पेरेंट्स से उनके लिए भी होगी कि खिलाड़ी किस खेल में रुचि रखता है और उसको आगे बढ़ाने के लिए एक काफ़ी अच्छा सक्सेसफुल ये प्रोग्राम अभी आज तक का रहा है. और मुझे लगता है कि आदरणीय मोदी साहब ने जो एक संकल्प लिया है कि घर घर में खेल पहुंचना चाहिए और ये खेलो इंडिया वही एक माध्यम है कि जिसके माध्यम से हम गांव-गांव तक पहुंच रहे हैं. जो अच्छा टैलेंट गांव में है उसे बाहर निकाल के हम देश के लिए उनको कैसे आगे लेके जा सकते हैं और उनके खुद के फिटनेस के बारे में या एक स्पोर्ट्स के बारे में अवेयरनेस क्रिएट करने के लिए एक बहुत सक्सेसफुल प्रोग्राम खेलो इंडिया पिछले कई सालों में रहा है. और कीर्ति ही एक उसका माध्यम है और वो माध्यम के मतलब उसके हिसाब से आज देखा जाए तो ऐसे कई स्कूल से आज इस प्रोग्राम में पार्टिसिपेट कर रही है, कई बच्चे उसमें पार्टिसिपेट कर रहे हैं और एक अच्छा सक्सेस रेट इसमें देखने के लिए मिल रहा है. और जलगांव डिस्ट्रिक्ट में भी 3 दिन के लिए प्रोग्राम रखा गया है जिसके माध्यम से ज़्यादा प्लेयर इसमें पार्टिसिपेट करेंगे और खुद का टैलेंट आइडेंटिफिकेशन स्पोर्ट्स के लिए करते हैं.